तुम्हाला माहीत आहे का, घार आकाशात घिरट्या का घालत असते? खरं तर ती एक अप्सरा होती, पण दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती घार झाली व ती आजही आकाशात घिरट्या घालत आहे. काय आहे ही गोष्ट? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दुर्वास ऋषी त्यांच्या हजारो शिष्यांना घेऊन पांडवांकडे जेवायला गेले होते. तेव्हा दुर्वास ऋषींना वाटले की ऐन दुपारी पांडव इतक्या लोकांच्या जेवणाची सोय करूच शकणार नाहीत आणि तेव्हा त्यांना माझ्या रागाला सामोरं जावं लागेल. पण झालं उलट. पांडवांनी दुर्वास ऋषी व त्यांच्या शिष्यांना पंचपक्वानांचे जेवण जेवू घातले. दुर्वास ऋषींना वाटले की आपण अधिकाधिक अन्नपदार्थ मागून घ्यायचे आणि पदार्थ संपले की पांडव आपोआप आपल्या कचाट्यात सापडतील. त्यामुळे ते आपल्या शिष्यांना म्हणाले की हे आपलेच घर समजा आणि भरपूर खा. शिष्यांनी सुद्धा भरपूर अन्नपदार्थ ताटात वाढून घेतले. त्यांना ते ताटातील जेवण काही संपेना आणि ताटात अन्नपदार्थाचा एकही कण शिल्लक ठेवायचा नाही हा भोजनाचा नियम होता आणि ते नियम मोडू शकत नव्हते. पोटात चिमूटभर सुद्धा जागा नसल्यामुळे ते खाणार तरी कसे? पोट फुगल्यामुळे सर्वजण धापा टाकू लागले. सगळ्यांची फार फजिती झाली. या घटनेने दुर्वास ऋषी फार खजील झाले. त्याचवेळी त्यांनी निर्णय घेतला की काहीही झाले तरी आपल्यातील हा दोष आपण दूर केलाच पाहिजे. दुर्वास ऋषी परत तपश्चर्येला बसले. त्यावेळी त्यांच्या मनात कसलीच अभिलाषा नव्हती. आपले मन स्वच्छ धुवून निघावे, मनातील किलमिशे दूर व्हावीत ही एकच इच्छा मनात धरून त्यांनी घोर तपश्चर्या सुरू केली. कोणी अशी घोर तपश्चर्या सुरू केली की इंद्रदेवाला मात्र उगीच भीती वाटत असे. त्यांना वाटत असे की आपले इंद्रपद घेण्यासाठी तपश्चर्या करीत आहेत आणि दुर्वास ऋषींची तपश्चर्या इंद्रदेवाला तशीच वाटली. त्यांची उग्र तपश्चर्या पाहून इंद्रदेव एकदम भयभीत झाले. काहीही करून दुर्वास ऋषींची तपश्चर्या भंग केलीच पाहिजे त्यांना असे वाटले आणि त्यांनी वपू नावाच्या अप्सरेला त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले. वपू दिसायला खूपच सुंदर होती. ती दुर्वास ऋषी जेथे तपश्चर्या करीत होते तिथे आली. त्यांच्या अवतीभोवती फिरू लागली. आपल्या नृत्याने गायनाने त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू लागले. दुर्वास ऋषी आपले लक्ष तपश्चर्येत घालण्याचा प्रयत्न करत असे तर वपू ते विचलित करण्याचा प्रयत्न करीत असे. दुर्वास ऋषींनी ओळखले, हिला इथून हकलल्याशिवाय आपले लक्ष लागणार नाही, म्हणून तिला निघून जाण्याची विनंती केली. पण ती अधिकच सलगी करू लागली. शेवटी तिला शाप देत दुर्वास ऋषी म्हणाले, माझ्या भोवती घिरट्या घालून माझे लक्ष विचलित करणारी तू घार होऊन आकाशात घिरट्या घालशील. आणि वपूचे रूपांतर लगेचच एका घारीमध्ये झाले आणि ते आकाशात उडून गेले. काही वर्षांनी दुर्वास ऋषींची तपश्चर्या पूर्ण झाली. ते आता सर्व अवगुणातून मुक्त झाले होते. क्रोधावर त्यांनी विजय मिळवला होता. दया, करुणा हे गुण आता त्यांच्या अंगी, त्यांच्या हृदयात वाढले. ते खऱ्या अर्थाने ऋषी झाले होते. आज आपण आकाशामध्ये जी घार पाहत आहोत हीच ती वपू नावाची अप्सरा आहे. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.